देशाचे गृहमंत्री अमित शाह आज अकोला जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका ज्या आहेत त्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अमित शाह जे आहेत ते घेणार आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर विमानतळ परिसर ते साधारणतः हॉटेल जलसा इथपर्यंत प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। चौकामध्ये पोलिसांकडून जे आहे ते बॅरिगेटिंग सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो की हा या ठिकाणचा अशोक वाटिका चौक आहे आणि प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। साधारणतः 600हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आजच्या या बंदोबस्ता ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे आणि या संपूर्ण ठिकाणी जर पाहिलं तर कडेकोट अशा पद्धतीने बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टीने काळजी खबरदारी देखील पोलिसांकडून या ठिकाणी घेण्यात येत आहे। कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा विशेष काळजी जी आहे ती पोलिसांकडून घेत आहे। त्याआधी संपूर्ण भागामध्ये जर पाहिलं तर पोलिसांकडून बॅरिगेटिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण बैठकीच्या ठिकाणी सुरक्षेची चाचणी करूनच कार्यकर्त्यांना जे आहे ते आज ज्या ठिकाणी सोडलं जात आहे। या संपूर्ण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना काय नेमकं मार्गदर्शन अमित शाह या संपूर्ण बैठकीमध्ये करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।